नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक ताजी बातमी घेऊन आलेलो आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत जाणून घ्या आत्ताची सविस्तर अपडेट. या संबंधाने व्हिडिओ पूर्ण बघा. काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू. बंधूंनो, राज्यातील लाखो कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय वाढण्याकरिता प्रतीक्षेत आहेत. याबाबत राज्य सरकारकडून उचित निर्णय घेण्यात येईल अशी आशा कर्मचाऱ्यांना लागली आहे. या संदर्भात सद्यस्थितीमध्ये मंत्रालय स्तरावर नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत याबाबत सविस्तर अपडेट याप्रमाणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वय वाढीबाबत सकारात्मक आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रस्ताव देखील सादर करण्यात येणार होते, परंतु प्रस्ताव सादर होण्याआधीच काही आमदारांनी यास विरोध दर्शवणारे पत्रव्यवहार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केल्याने हा प्रस्ताव प्रलंबित राहिला. कर्मचारी संघटनांचे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये देखील मुख्य सचिवांनी सांगितले होते की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत सकारात्मक असून याबाबत प्रस्ताव तयार करून सविस्तर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. जुनी पेन्शननंतर सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे होय. सद्यस्थितीत मंत्रालय स्तरावरील अपडेट. सद्यस्थितीमध्ये मंत्रालय स्तरावर याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. शिवाय आता आचारसंहितेमुळे अशा प्रकारचे निर्णय देखील राज्य शासनास घेता येणार नाही. यामुळे सदर सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबतच्या प्रस्ताव आता विधानसभा निवडणुका तोंडावर निकाली काढण्याची शक्यता आहे. कारण निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागताना दिसून येतात. देशामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर 25 राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्याने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत मागणी होत आहे. जरी राज्य शासनाने सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत निर्णय घेतला नाही, तर हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार नसल्याने जे कर्मचारी सेवानिवृत्त होते त्यांच्याकरिता सेवावाढीचा लाभ प्राप्त होणार नाही. सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये 25-28 वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण होते. त्यानंतर नोकरीकरिता स्पर्धामुळे अनेक कर्मचारी 30-35 वर्षानंतर सेवेत रुजू होतात. त्यामुळे जे कर्मचारी उशिरा सेवेत लागले अशांकरिता सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. तर मंडळी, ही आहे 60 वर्षे वय वाढवण्याबाबत सेवानिवृत्तीची ताजी अपडेट. तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे की सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. मी प्रवीण यादव.